तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये अगदी थोड्याच वेळात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी होणार आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी होणार आहे, त्यावेळेला भिसे कुटुंब सुद्धा हजर असणार आहे। त्याच्यामध्ये जे अंतर्गत समितीचा अहवाल जो त्यांनी खाजगी केला, त्यांनी सार्वजनिक केला, त्याच्यामधले 4 जण आणि डॉक्टर घैसास यांची सनद रद्द व्हावी आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही पुढचं पाऊल टाकायला आलोय। काल तुम्ही बघितलं असेल तर डॉक्टर घैसासांवरती गुन्हा दाखल झालाय, तर ती पहिलं पाऊल होतं, हे आज दुसरं पाऊल आहे आणि हा लढा असा चालू राहील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमची सरकारकडे प्रमुख मागणी, आम्ही थोड्या वेळापूर्वी काहीतरी ऐकत होतो की वेगवेगळी पावलं उचलली गेली सरकारकडनं, पण आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की डॉक्टर घैसासांना अटक झाली पाहिजे। माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। मुलगी गेली माझी, आज आईची अवस्था काय झाली असून ते आईला माहिती। सुरुवातीपासून व्हायलाच पाहिजे, घैसासला अटक व्हायलाच पाहिजे। सुरुवातीपासून आमचा जो लढा आहे त्यामुळे माझी मुलगी गेली, नाही तर आज मुलगी माझी राहिली। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। शिल्पा, काउन्सिल समोर ही जी सुनावणी आता होणार आहे त्या दरम्यान नेमकं काय घडू शकतं, कारण भिसे कुटुंबीय सुद्धा उपस्थित असतील, आज नोटीस दिली जाईल घैसास यांना असंही समजतंय। रिद्धी, आपण जर पाहिलं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी होणार आहे। या सुनावणीसाठी डॉक्टर सुश्रुत घैसास आणि भिसे कुटुंब आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणीसाठी दोघेही हजर राहणार आहेत। विशेष म्हणजे तनिषा भिसे यांचं जे कुटुंब आहे ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल इथे हजर झालेलं आहे, उपस्थित झालेलं आहे। मात्र डॉक्टर सुश्रुत घैसास अजूनही अद्याप आलेले नाहीत, थोड्याच वेळात ते देखील पोहोचतील। मात्र महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर भिसे कुटुंबियांची सुनावणी आज पार पडणार आहे आणि या सुनावणीसाठी भिसे कुटुंब आपली जी काही बाजू आहे ती मांडणार आहे। तसेच डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाईची मागणी देखील करणार आहे। त्यांनी जी मागणी केलेली आहे किंवा जे पुढचं पाऊल उचललेलं आहे त्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आज त्यांचं दुसरं पाऊल असल्याचं भिसे कुटुंबांकडून सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे त्यांच्या आई असतील किंवा इतर जे कुटुंबातील नातेवाईक आहेत त्यांनी देखील कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। डॉक्टर घैसास यांना अटक देखील करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। अगदी थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातील आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल। होती शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।